एसआरपीएफ भोजन सेवक भरती, एसआरपीएफ सफाईगार भरती 2025 महाराष्ट्र। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, एसआरपीएफ भोजन सेवक आणि एसआरपीएफ सफाईगार या भरतीचे जे आहे जागा रिक्त आणि शासन निर्णय सुद्धा या अगोदर आलेला आणि जागा यामध्ये रिक्त आहे। तर लवकरच जे विद्यार्थी मित्रांनो हे भरती तुम्हाला पाहायला भेटणार आहे। एसआरपीएफ भोजन सेवक आणि एसआरपीएफ सफाईगार भरतीसाठी शिक्षण फक्त 7वी पास लागते। महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुला मुलींना या भरतीमध्ये फॉर्म भरता येते। आणि एसआरपीएफ भोजन सेवक, एसआरपीएफ सफाईगार ही जी भरती आहे गट संवर्गामध्ये आहे आणि या भरतीमध्ये सिलेक्शन होण्याचे जास्त चान्स आहे। मी तुम्हाला असं कोण सांगू राहिलो, तर या भरतीमध्ये पेपर नाही आहे, लेखी परीक्षा नाही आहे, यामध्ये ग्राउंड नाही आहे, त्याचबरोबर उंचीची काही अट नाही आहे, इंटरव्ह्यू नाही आहे। तर तुमचं जे सिलेक्शन आहे हे व्यावसायिक चाचणीवर तुमचं या भरतीमध्ये सिलेक्शन होत असते। तर व्यावसायिक चाचणी कशी असते हे सुद्धा मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। आणि एसआरपीएफ भोजन सेवक, एसआरपीएफ सफाईगारची भरती कोणत्या महिन्यापर्यंत निघू शकते असे बऱ्याच विद्यार्थ्यांचे कमेंट होते। तर याबद्दल सुद्धा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। एसआरपीएफ भोजन सेवक आणि एसआरपीएफ सफाईगारची भरती कधीपर्यंत निघणार आहे, कोणत्या महिन्यापर्यंत निघणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून एसआरपीएफ भोजन सेवक आणि एसआरपीएफ सफाईगार भरतीच्या रिलेटेड जास्त आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। तर एसआरपीएफ भोजन सेवक, एसआरपीएफ सफाईगार भरतीमध्ये वयोमर्यादा विचार केला तर 18 ते 38 वर्षापर्यंत या भरतीमध्ये वयोमर्यादा असते। आणि त्याचबरोबर यामध्ये फीचा जर विचार केला तर खुला प्रवर्गासाठी यामध्ये 300 रुपये फी असते आणि मागासवर्गीयांसाठी यामध्ये 150 रुपये फी असते। ठीक आहे। आणि ही जी भरती विद्यार्थी मित्रांनो लास्ट 2022 ला ही एसआरपीएफ भोजन सेवक आणि एसआरपीएफ सफाईगारची भरती आली होती आणि त्यामध्ये महाराष्ट्रातील ज्या हजारो विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं होतं। आणि ही जी भरती आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी येते, महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातले मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकता। तर लास्ट जी भरती हे 2022 ला आली होती, तर भरपूर मुलांचं त्यामध्ये सिलेक्शन झालं होतं। ठीक आहे। तर त्याचबरोबर जे एसआरपीएफ भोजन सेवक, एसआरपीएफ सफाईगार या भरतीचं मी तुम्हाला या ठिकाणी शासन निर्णय दाखवून देतो। गट ड संवर्गातले हे पद आहे, तर पहा वर्ग ड कर्मचारी, तर यामध्ये पहा भोजन सेवक ड वर्गचे आहे, तर यामध्ये जवळपास 32 जागा रिक्त आहे। सहाय्यक स्वयंपाक ड वर्गचे आहे, 24 जागा रिक्त आहे। त्याचबरोबर जे सफाई एसआरपीएफ सफाईगार ड वर्गचे आहे यामध्ये 23 जागा आणि पगार यामध्ये 15,000 ते 47,600 पर्यंत तुम्हाला भेटणार आहे। ठीक आहे। एसआरपीएफ भोजन सेवक आणि एसआरपीएफ सफाईगार भरतीमध्ये 15,000 ते 47,000 पर्यंत तुम्हाला पगार भेटणार आहे आणि गव्हर्नमेंट जॉब आहे, लक्षात ठेवा। ठीक आहे। तर आता ही भरती कोणत्या महिन्यापर्यंत निघणार आहे असे बरेच विद्यार्थ्यांचे कमेंट होते। तर पहा शासन निर्णय या ठिकाणी आलेला आहे, तर हा गृह विभागाचा शासन निर्णय आणि ही जी भरती गृह विभागात अंतर्गत येते आणि जागा ज्या आहे ह्या रिक्त आहे एसआरपीएफ भोजन सेवकच्या आणि एसआरपीएफ सफाईगारच्या जे या जागा या ठिकाणी रिक्त आहे, लक्षात ठेवा। ठीक आहे। तर ही जी भरती तुम्हाला कोणत्या महिन्यामध्ये पाहायला भेटणार असे विद्यार्थ्यांचे कमेंट होते, तर मी तुम्हाला आता सांगून देतो। तर एप्रिल ते मे महिन्यापर्यंत जे हे भरती निघण्याची या ठिकाणी दाट शक्यता आहे। तर एप्रिल महिन्यापर्यंत सुद्धा तुम्हाला एसआरपीएफ भोजन सेवक, एसआरपीएफ सफाईगारची भरती पाहायला भेटू शकते किंवा मे महिन्यामध्ये सुद्धा ही भरती तुम्हाला पाहायला भेटते, कारण की 2022 ला मे महिन्यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो हे भरती या ठिकाणी आली होती। ठीक आहे। आणि भरपूर मुलांचं त्यामध्ये सिलेक्शन झालं होतं आणि महिला उमेदवारांचं सिलेक्शन होण्याचे जास्त चान्स आहे। मी तुम्हाला असं कोण सांगू राहिलो, तर पहा भोजन सेवकचं जे पद आहे तर त्यामध्ये जे स्वयंपाक करून दाखवावं लागते, तर त्या महिला उमेदवारांना स्वयंपाक बनवता येते। पुरुष उमेदवारांना तरी जास्त पुरुष उमेदवारांना स्वयंपाक बनवता येत नाही, पण महिला उमेदवारांचं कसं आहे की प्रत्येक महिला उमेदवारांना स्वयंपाक बनवता येते आणि सिलेक्शन होण्याचे जे कारण आहे सर्वात जास्त महिला उमेदवारांचं, तर ते आहे विद्यार्थी मित्रांनो जेव्हा 2022 ची एसआरपीएफ भोजन सेवक सफाईगार भरती आली होती, तर त्यावेळी एका गट क्रमांकामध्ये जवळपास हजार पोरं त्या ठिकाणी यायचे, पण महिला उमेदवारांचा जर पाहिला पण 1 ते 2 महिला उमेदवार फक्त त्या ठिकाणी यायच्या व्यावसायिक चाचणी द्यायसाठी। म्हणजे सांगायचं एवढंच की महिला उमेदवार त्या ठिकाणी जातच नाही, महिला उमेदवार फॉर्म भरतच नाही, लक्षात ठेवा। तर जास्त चान्सेस यामध्ये महिला उमेदवारांचे। ठीक आहे। कारण की स्वयंपाक बनवता येते आणि मेन म्हणजे यामध्ये पेपर नाही आहे, ग्राउंड नाही, त्याचबरोबर इंटरव्ह्यू नाही आणि उंचीची काही यामध्ये अट नाही, फक्त आपल्याला स्वयंपाक त्या ठिकाणी बनवून दाखवावं लागते। आणि ही जी भरती ही ऑफलाईन भरती असते, ऑफलाईन भरती ही निघत असते आणि जेव्हा ही भरती निघणार आहे मी तुम्हाला सर्व प्रोसेस त्या ठिकाणी सांगणार आहे की फॉर्म कसा भरायचा, फॉर्म कुठं जाऊन भरायचा। तर हे सर्व माहिती आपण जेव्हा जागा निघणार तेव्हा आपण या ठिकाणी
सांगणार आहे। तर पहा SRPF भोजन सेवक, SRPF सफाईगार या भरतीमध्ये आपण सिलेक्शन प्रोसेसचं जर पाहिलं तर यामध्ये लेखी परीक्षा सुद्धा नाही, पेपर नाही, ग्राउंड नाही, इंटरव्ह्यू नाही, उंचीची काही अट नाही। तर तुमचं जे सिलेक्शन आहे हे व्यावसायिक चाचणीवर होणार आहे। आता व्यावसायिक चाचणी कशा प्रकारे असते तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या SRPF भोजन सेवकची जी व्यावसायिक चाचणी आहे तर यामध्ये जे सर्वात अगोदर आपल्याला फॉर्म भरावा लागत असते। आता जे भरती निघणार आहे आता येणाऱ्या दिवसामध्ये तर ते प्रोसेस मी तुम्हाला सांगत आहे, ठीक आहे। तर सर्वात अगोदर आपल्याला या भरतीमध्ये फॉर्म भरायचा असते आणि ऑफलाईन पद्धतीने, आणि फॉर्म भरल्यानंतर आपल्याला बोलावलं जाते की ह्या गट क्रमांकामध्ये ह्या तारखेला सकाळी ह्या टाईमला तुम्हाला उपस्थित राहायचं आहे। तर त्या ठिकाणी महिला उमेदवारांना आणि पुरुष उमेदवारांना बोलवलं जाते भोजन सेवकसाठी, आणि त्या ठिकाणी जे मुलांना बसून ठेवलं जाते आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची त्या ठिकाणी प्रोसेस असते। पहिले डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मुलांचे चेक केले जाते, डॉक्युमेंट सर्व चेक केले जाते, आणि डॉक्युमेंट चेक केल्यानंतर एका खोलीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी नेलं जाते, आणि एका खोलीमध्ये नेल्यानंतर त्या खोलीमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो गॅस सुद्धा असते आणि सर्व त्या ठिकाणी साहित्य असते, आणि त्या ठिकाणी आपल्याला ते 5 पदार्थ आपल्याला बनवायला लावते। तर 5 पदार्थ आपल्याला कोणकोणते बनवावे लागते तर पहा, मागच्या वर्षी 2022ला जेव्हा भरती आली तर त्यावेळी जे हे 5 पदार्थ त्यांनी बनवायला सांगितले होते मुलांना। तर पहिले जे पोळी त्या ठिकाणी बनवावं लागते, पोळीला 20 मार्क भेटते। त्याचबरोबर जे दाल तडका बनवावं लागते, दाल तडक्यासाठी 20 मार्क असते। त्याचबरोबर जे यामध्ये जे कोणती भाजी बनवावं लागते, मिक्स भाजी कोणती ते बनवायला लावते, तर त्याच्यासाठी 20 मार्क झाले किती 60 मार्क। त्याचबरोबर शिरा बनवायला लागते, शिऱ्यासाठी 20 मार्क। त्याचबरोबर पोहे बनवायला लागते, पोहेचे 20 मार्क। तर टोटल 100 मार्क असे पदार्थांना असते, ठीक आहे। आणि ते आपल्याला जवळपास 55 ते 40 ते 50 मिनिटाच्या अंदर जे आपल्याला तो टाइम राहते, तर त्या टाइमाच्या अंदर आपल्याला ते स्वयंपाक त्या ठिकाणी बनवून दाखवावं लागते। तर अशी 100 मार्काची जे हे व्यावसायिक चाचणी असते, आणि तुम्ही जेवढे चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी स्वयंपाक केला, जेवढे तुम्ही चांगला स्वयंपाक केला तर तेवढे तुम्हाला त्या ठिकाणी जास्त मार्क दिले जाते आणि तुम्हाला त्या ठिकाणी पास केलं जाते, ठीक आहे। तर अशा प्रकारे जे हे व्यावसायिक चाचणी असते, ठीक आहे। तर एका रूममध्ये ज्या विद्यार्थी मित्रांनो नेल्या जाते मुलांना, आणि तिथं सगळ्या व्यावसायिक चाचणी आपल्याला करायला लावते, म्हणजे आपल्याला स्वयंपाक त्या ठिकाणी बनवून दाखवावं लागते। तर यामध्ये लेखी परीक्षा नाही आहे, ग्राउंड नाही, तर आपलं जे डायरेक्ट त्या ठिकाणी स्वयंपाक करून दाखवावं लागते। व्यावसायिक चाचणी अशा प्रकारे जे हे व्यावसायिक चाचणी असते, ठीक आहे। आणि त्याचबरोबर आपण यामध्ये सफाईगारचं जर पाहिलं तर सफाईगारची कशी व्यावसायिक चाचणी असते, तर सफाईगारमध्ये सुद्धा अशीच प्रोसेस राहते। सफाईगारमध्ये सुद्धा अलग आपल्याला फॉर्म भरता येत असते, आणि सफाईगारमध्ये आपल्याला ज्या बोलावलं जाते की ह्या तारखेला बाबा यायचं आहे, ह्या टाईमला यायचं आहे, आणि ह्या ठिकाणी यायचं आहे, आणि त्या ठिकाणी सकाळी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मुलांचे केले जात असते, आणि डॉक्युमेंट सर्व घेतल्यानंतर, तर डॉक्युमेंट झाल्यानंतर त्या ठिकाणी मुलांना एका रूममध्ये नेलं जाते, आणि एका रूममध्ये मुलांची जी व्यावसायिक चाचणी आहे सफाईगारमध्ये, तर सफाईगार पदामध्ये सुद्धा लेखी परीक्षा नाही होत, ग्राउंड नाही होत, इंटरव्ह्यू नाही होत, आणि उंचीची काही अट नाही। तर यामध्ये सफाईगार पदामध्ये सुद्धा व्यावसायिक चाचणी असते। तर व्यावसायिक चाचणी जी असते सफाईगार पदासाठी, तर एका जे रूममध्ये नेलं जाते, आणि एका रूममधली जे आपल्याला साफसफाई करून दाखवावं लागते। तर पहिले जे असते त्या ठिकाणी रूम साफ करणे, याच्यासाठी जे 35 मार्क असते। तुम्ही जर रूम नीटनेटकेपणाने साफसफाई केली तर 35 मार्क भेटतात। आणि दुसरं जे असते ते असते प्रसाधनगृह साफ करणे, त्याच्यासाठी सुद्धा 35 मार्क असते, झाले की ते 70। त्याचबरोबर तिसरं जे आहे कचरा साफ करणे, झाडू मारणे, याच्यासाठी 30 मार्क असते, तर झाले किती हे 100। तर अशा प्रकारे 100 मार्काची हे संपूर्ण व्यावसायिक चाचणी असते, आणि तुम्ही जेवढं नीटनेटकेपणानं त्या ठिकाणची साफसफाई केली, त्या ठिकाणचं चांगलं तुम्ही काम केलं, ठीक आहे, तर तेवढे तुम्हाला चांगले मार्क दिले जाते आणि पास केले जाते। तर अशी ही व्यावसायिक चाचणी असते। तर लवकरच जे विद्यार्थी मित्रांनो SRPF भोजन सेवक सफाईगार भरती ही निघणार आहे, जवळपास एप्रिल ते मे महिन्यामध्ये निघण्याची दाट शक्यता आहे। आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ अपडेट देत राहणार आहे। याच्यासाठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय